आहेत तोडून त्याचे हे 5-6 फुलाची पानं तोडून घेतली तर 5-7 आणि हे सीताफळीची पानं घेतली आहेत. तर हे अजून घेते, अशी तोडून घेते. जाळी लावली तर ते बाहेर गेलीत सगळी. घेते काढून आता 15 दिवसात नाही ना 2 वेळा तरी खायचे. आठवड्यातनं एकदा खाल्ली तरी पण चालतात. समज आठवड्यातनं एकदा जरी खाल्ले ना तरी सुद्धा चालतात. 5 पानं घेते अशी काढून. आणि हे ही जी पानं दिसतात ना ते गुळवेलची पानं आहेत. तर ते पण वेल लावलेलं आहे. काडी खोसली होती, ही काडी खोसलेली ही. तर ह्या काडीलाच हा वेल, मग असा हा वेल गेला इकडं. त्याची पानं आली तर त्याची पानं पण रोज नाही खायची. 15 दिवसातनंच असेल सीताफळीची ही 3-3 वगैरे घेते पानं खायला. व्हिडिओ पूर्ण पहा, खूप फायद्याचा आहे. आणि नातेवाईकांना सुद्धा तुम्ही पाठवा, ओळखीच्या लोकांना हा व्हिडिओ पाठवा. तर ही गुळवेलची पानं आहेत पहा, 4 घेतलीत. 4-5 किती पण घ्यायची. आणि हे आहेत सीताफळीची पानं, हे पहा, हे सुद्धा मी 5 पानं घेतले. आणि हे सदाफुलीचे तुम्ही 10-12 5-7 किती पण घेऊ शकता. 7-8 घेतली, 4-5 तरी चालतंय. अशी पानं घ्यायची आणि कशा प्रकारे खायची धुवून तर सांगते. हे पहा, असं छोटं भांडं मोठं घ्यायचं चांगलं धुवून काढायला. आता अगोदर हे आपण धूळ वगैरे काही असते ना वाचलेली, तर अगोदर हे साधं पाणी घ्यायचं. नुसतं पाणी घ्यायचं आधी, चांगलं स्वच्छ असं धुवून काढायचं. घाण पाणी ते पानं वरती अशा हातात काढून पाणी टाकून दिलं ते. आता आपण परत अजून दुसरं पाणी घ्यायचं. हे थोडंच घ्यायचं पाणी. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. तर मीठ का टाकायचं, हे असं बरंच मीठ टाकायचं, चिमूटभर. आणि अर्धा चमच वगैरे असं मीठ टाकायचं. तर हे ह्या मिठाच्या पाण्यामध्ये असं स्वच्छ 1 मिनिटभर तरी असं हे करायचं, ठेवून द्यायचे. थोडं 1 मिनिटभर असे खालीवर करायची पानं, स्वच्छ अशी धुवायची 1 मिनिटभर. म्हणजे हे पानावरती जंतू असतात प्रत्येक पानावर किडे जंतू वगैरे काही ना काही असतं. ते आपल्याला दिसत नसतं, छोटं छोटं. ते आपल्या पोटामध्ये जाऊ नये, दुसरा काही आजार होऊ नये म्हणून काय करायचं, तर मिठाने जंतू मरले जातात. तर त्यामुळं थोडं 1 मिनिटभर असं चांगलं विसळून घ्यायचं. आणि नंतर हे असे पानं हातात घ्यायचे. तर कसं घाण पाणी थोडंसं निघतं. तर हे टाकून द्यायचं ते पाणी. आणि अजून आपण साधं पाणी घ्यायचं. हे परत भरपूर घेतलं साधं पाणी. परत त्या साध्या पाण्यामध्ये परत ते खूप मिठाचं पण बीपीसाठी चांगलं नाही आहे. मीठ मग पानाला लागलेलं तर बीपीच्या लोकांसाठी चांगलं नाही मिठाचं. तर नुसती शुगर असेल तर तुम्ही नुसतं मिठाचं पण तसं खाऊ शकता पानं. तर हे परत चांगल्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे. हे कशा प्रकारे आता हे स्वच्छ पाण्यात परत धुवून घेतले ना, हे सगळे असे घ्यायचे पानं, सगळे पानं असे घ्यायचे. हे आता 3 वेळा धुवून झालं आपलं. हे पाणी असं पिळून काढायचं. पाणी पिळून काढलं का पानाचा विडा कसं करतो तसं हे तोंडामध्ये, याच्यात काही टाकायचं नाही. आणि हे बारीक चावून खायचं उपाशी पोटी. सकाळी आपण उठतो ना तर उपाशी पोटी आपण हे पानं चहा नाश्त्याच्या आधी अर्धा तास आपण खायची. हे पानं खाल्ली ना का लगेच पानं चावून खाल्लं का सगळा रस गिळून घ्यायचा. चोथा थोडासा असतो तो टाकून द्यायचा. आणि 1 ग्लासभर कोमट पाणी प्यायचं वरून. 1 ग्लासभर कोमट पाणी प्यायचं. आणि त्याच्यानंतर लगेच प्यायचं. आपण चावून झालं, गिळून झाला ना रस, लगेच 1 ग्लासभर कोमट पाणी प्यायचं. आणि त्याच्यानंतर 1 अर्धा तास तरी चहा पाणी काय पिऊ नका.
अर्ध्या तासानंतर मग तुम्ही चहा नाश्ता करू शकता. म्हणजे याचा असर होतो. तर तुम्ही हे असं 15 दिवसातनं एकदा करून पहा. सुरुवातीला तुम्ही 3 दिवस करा लगातार 3 दिवस असे पानं घेऊन खा अशा प्रकारे. आणि तुम्ही शुगर वगैरे चेक करा त्याच्यानंतर. बघा तुमची शुगर एकदम नॉर्मल आलेली असेल, खूप कमी झालेली असेल. सुरुवातीला 3 दिवस करा असं. मग त्याच्यानंतर 15 दिवसातनं एकदाच खाल्लं तरी चालतंय. आठवड्यातनं खूप शुगर असेल ना तर आठवड्यातनं एकदा खात जा. आणि जास्त शुगर नसेल तर 15 दिवसातनं एकदा असं खात जा पानं. तर बघा आणि शुगर वगैरे चेक करून सांगा. खूपच फरक पडतो. खूप कंट्रोलमध्ये शुगर येते. तर घरच्या घरी हा विलाज आहे. तुमच्या कुंडीत नसतील तर आदल्या दिवशी कुठून तरी आणून ठेवा ही पानं जिकडे दिसतील तिकडे. आणि सदाफुलीची तर लगेच रोपं येतात, फांदी पण लागते त्याची. तुम्ही कुंडीमध्ये घरच्या घरी लावू शकता सदाफुलीची झाडं. गुळवेलची पण काडी तुम्ही खोसू शकता कुंडीमध्ये, त्याचा पण वेल येतो. याच्यात गुळवेलचं जरी नसेल ना कोणाकडं, सीताफळाची पानं आणि सदाफुलीची ही दोन्ही पानं पण खाल्ली ना तुम्ही, ह्या दोन्हीने सुद्धा तुमची शुगर खूप कंट्रोलमध्ये येते. तर प्लीज व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि कसे वाटले व्हिडिओ ते नक्की सांगा. तर आता मी हे खाते सकाळी सकाळी. तर चला, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.